हिंगोली नांदेड महामार्गावर मराठा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आलाय। हिंगोली नांदेड महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। हिंगोली नांदेड महामार्गावर मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको केला जातोय। हातात बॅनर घेत मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवत जोरदार घोषणाबाजी आरक्षणासाठी या आंदोलकांकडून केली जाते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी रमेश चेंडके यांच्याकडून। रमेश, जोरदार घोषणाबाजी हे सगळे आंदोलक करतायत। निश्चितच श्रुती, मागच्या 3 दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव गेले। मात्र त्या मराठा बांधवांची कुठेतरी गैरसोय होते, म्हणूनच की काय आज याच कळमनुरी तालुक्यातील काही गाव ग्रामस्थांनी जे आहेत ते नांदेड हिंगोली या राज्य महामार्गावरती जे आहे ते रास्ता रोको सुरू केलेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून हा रास्ता रोको सुरू आहे आणि दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको सुरू आहे। रास्ता रोकोमुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आपण बघतोय की दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहे। मागच्या अनेक वेळापासून आंदोलक जे आहेत ते एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अशा जे घोषणा देत आहेत। आपण बघतोय की याच नांदेड हिंगोली राज्य महामार्गावरती आहे ते मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। आंदोलक जे आहेत ते सकाळी 10 वाजल्यापासून या राज्य महामार्गावरती ठाम मांडून बसले आहेत। नांदेड हिंगोली जे हा मार्ग जो आहे तो महत्त्वाचा महामार्ग आहे। इकडे नागपूर असेल, त्याचबरोबर अकोला असेल, असे मोठे शहर जे आहेत ते या राज्य महामार्गावरती जोडले जातात आणि याच राज्य महामार्गावरती मागच्या काही वेळापासून रास्ता रोको आंदोलन सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर दुसऱ्या चित्रामध्ये आपण बघतोय की पोलिसांच्या वतीने या ठिकाणी मोठा फौजफाटा दाखल झालेला आहे। बंदोबस्त एका ठिकाणी मोठा लागलेला आहे, कारण की आपण बघतोय की मागच्या 3 दिवसापासून मुंबईमध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे। आंदोलकांची गैरसोय होत असल्याचे मुंबईतले आंदोलक हे करतायत, आरोप करतायत सरकारवरती आणि याच सरकारच्या निषेधार्थ हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रुती, नक्कीच हे दृश्य आपण पाहतो आहोत। हिंगोली नांदेड महामार्ग अडवून धरलेला आहे आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून हे आंदोलन केलं जात आहे। तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी आझाद मैदानात डॉक्टरांची एक टीम पोहोचलेली होती। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 3रा दिवस असल्यानंच त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली जाते। दुसरीकडे नांदेड हिंगोली महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केलेला आहे। एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा दिल्या जात आहेत।